आज आपण बघणार आहोत काजू फ्लेवरची कुल्फी कशी बनवायची ते पण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मस्त अशी रिच मलाईदार काजू कुल्फी घरी बनवणार आहोत. तर ही कुल्फी बनवायला तर अतिशय सोपी आहेच, पण त्यासोबत आज आपण कोणतीही मशीन न वापरता, कोणत्याच क्रीमचा वापर न करता बाजारासारखी चव आणि टेक्स्चर उन्हाळ्यात थंडगार कुल्फीचा आनंद घ्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी सगळ्यात आधी ना आपल्याला इथे दूध लागणार आहे. तर इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. तर हा दूध ना जो आपण घरामध्ये रेग्युलरमध्ये दूध वापरतो की नाही, म्हशीचं दूध आहे. इथे तुम्ही पॉकेटचं दूध सुद्धा वापरू शकता. तर तो मी गॅसवर तापण्याकरिता ठेवलेला आहे. आता बघा, जोपर्यंत दूध गरम होते तोपर्यंत इकडे आपण काजू सुद्धा भिजत ठेवूया. तर इथे मी 10 ते 12 काजू घेतलेत. गरम पाण्यामध्ये 1 तासासाठी असं भिजत ठेवणार आहे. म्हणजे एकदम सॉफ्ट झाले की पेस्ट पण छान सॉफ्ट होईल, त्यासाठी भिजत ठेवायचं आहे. त्या दुधाला सुद्धा इकडे उकळी आलेली आहे. दूध छान गरम झालंय. आता दूध जोपर्यंत 1 लिटर दुधातला पाव भाग दूध तिथे राहत नाही तोपर्यंत दुधाला आटवून घ्यायचं. एकदम सिंपल आहे. 1 लिटर दुधातला पाव भाग राहीपर्यंत दुधाला आटवायचं आहे कंटिन्युअसली. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे दूध आटलेलं आहे. फक्त एक पावभर दूध इथे राहिलेलं आहे. आता परत आपल्याला याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. आणि दूध तर शिजलेलं आहे, आटलेलं आहे. आता लगेच आपल्याला काजूची पेस्ट तयार करायची आहे. तर काजू पण छान एकदम सॉफ्ट झालेत बघा, हाताने तोडलं तर तुटत आहेत. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक फाईन अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. काजू मिक्सरला फिरवत असताना यामध्ये थोडीशी पाण्याची गरज किंवा पाण्याच्या जागी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता. थोडंसं पाणी किंवा दूध टाका आणि एकदम फाईन, एकदम हाताला लागेल एवढी स्मूथ पेस्ट करून घ्या. काजू वाटून तयार आहे. दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ती पूर्ण ॲड करून घ्यायची आहे. आणि काजू टाकत असताना ना याच्यामध्ये खूप जास्त लम्स होतात. तर ते आपल्याला कंटिन्युअसली चमचने ढवळून घ्यायचं आहे आणि ते गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायचे. एकदम सॉफ्ट असा टेक्स्चर आला पाहिजे आपल्या कुल्फीचा. त्यासाठी आपल्याला ना हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि याच्यात जे काजूच्या गुठळ्या आहेत ना, ते पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत. एकदम सॉफ्ट असं इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग थोडीशी कमी किंवा जास्त करू शकता. पण मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. आता याच्यामध्ये थोडीशी केसर जर तुमच्याकडे असेल तर केसर पण टाकून घ्या. केसरनी मस्त असा फ्लेवर येतो कुल्फीला. आता परत आपल्याला छान याला ढवळून शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा थिक होत नाही, छान असा घट्टसर बॅटर होत नाही तोपर्यंत शिजवायचा आहे. ह्याच्यामध्येच मी थोडंसं 2 ते 4 हिरव्या इलायचीला बारीक कुटून घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा पावडर इथे ॲड केलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती घट्ट झालेला आहे आपला जो हा कुल्फीचा बॅटर आहे. एकदम परफेक्ट रेडी झालाय. याच्यापेक्षा जास्त पण घट्ट करायची गरज नाहीये. एकदम परफेक्ट आहे. छान अशी मलईदार कुल्फी याची बनून तयार होणार आहे. गॅस बंद करून घेतला आहे. आता हा बॅटर जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी काही कुल्फीचे मोल्ड घेतले आहेत आणि आपला जो हा दूध आहे ना तो बऱ्यापैकी थंडगार झालेला आहे. छान कलर आला केसरमुळे. मस्त थिक झालेला आहे. कारण थोडंसं आपण गरम असताना ज्यावेळेला आपण शिजवतो की नाही त्यावेळेला थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीमध्येच बंद करून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होतो. याच्यामध्ये काजू आहे आणि दूध पण आपण पूर्णपणे घट्ट करून घेतलं आहे. तर आता काय करायचं, एक एक मोल्ड घेऊन सगळ्या मोल्डमध्ये आपल्याला हे सगळं बॅटर भरून घ्यायचं आहे. कुल्फी जेवढी तुम्हाला मोठी बनवायची आहे किंवा जेवढा मोल्ड आहे तेवढं तुम्ही फुल भरून घेऊ शकता. बघा मी जशी भरून घेतेय ना, तसंच आपल्याला हे पूर्ण मोल्ड भरून घ्यायचे आहेत. एक एक करून आपण सगळे मोल्ड अशाच पद्धतीने भरून घेऊया. आणि जर तुमच्याकडे ना इथे मोल्ड नसेल ना, तर तुम्ही घरगुती ग्लासमध्ये किंवा डिस्पोजेबलमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सेट करू शकता. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एका छोट्याशा ग्लासमध्ये तुम्ही ही कुल्फी कशा पद्धतीने सेट करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर बघा, छान इथे मी सगळे मोल्ड भरून घेतले. त्यानंतर अशा पद्धतीने फॉइल पेपरने त्याला रॅप करून घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमायला नको, म्हणून मी वरून अशा पद्धतीने सगळ्या कुल्फी मोल्डवर आपल्याला हे फॉइल पेपर लावून घ्यायचं आहे. बघा, छान असं एकदम टाईटली रॅप करून घ्यायचं आहे. आणि इथे मी सगळे कुल्फी मोल्ड रेडी करून घेतले आहेत. बघा, हा शेवटचा आहे. त्याच्या वरून सुद्धा आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे आणि फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आपले मोल्ड इथे तयार झालेत. आता ना
जर तुमच्याकडे असे मोल्ड नसतील ना, तर असा छोटूसा एखादी ग्लास असेल किंवा डिस्पोजेबल ग्लास तर असतातच, तसे ग्लास मिळत असेल तसे ग्लास घेऊन घ्या आणि बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. त्यानंतर फॉइल पेपरनी व्यवस्थित रॅप करायचं आहे आणि इथे बघा आपले कुल्फीचे सगळे मोल्ड इथे रेडी झालेत. आता याच्यावरून आपल्याला स्टिक लावायची आहे. अशा पद्धतीने छान असं त्याला आधी होल करून घ्यायचं आहे. तर ही स्टिक सुद्धा मार्केटमध्ये इझिली मिळते. कुठेही कोणत्याही मार्केटमध्ये मिळून जाते तुम्हाला आणि खूप स्वस्त आहे. खूप काही महाग सुद्धा नाहीये. तुम्ही एका वेळेला जर घेऊन ठेवलात ना, तुम्हाला पूर्ण उन्हाळाभर होईल. एवढे जास्त वेळ असतात एका पॉकेटमध्ये. तरी ते मी सगळे स्टिक लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं 7 ते 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. हे मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आणि मी मॉर्निंगला बघा तुमच्यासोबत शेअर करत आहे. किती सुंदर आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. तर सगळ्यात आधी तर आपल्याला वरचा फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताने असं रफ करायचं आपल्याला छान 1 ते 2 मिनिटासाठी रफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या कुल्फीला डिमोल्ड करून घ्यायचं. बघा किती सुंदर कुल्फी इथे तयार झालेली आहे. अजिबात आईस क्रिस्टल जमलेले नाहीयेत. एकदम मलाईदार जशी मार्केटमध्ये ठेल्यावरची कुल्फी असते की नाही, त्यापेक्षा ही चवीला अप्रतिम अशी कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. बघा ही दुसरी सुद्धा काढून दाखवतीये. हिला सुद्धा एकही आईस क्रिस्टल जमले नाहीयेत. छान मलाईदार कुल्फी इथे रेडी झाली आहेत. अशाच पद्धतीने हाताने रफ करून काढून घ्या. जर हाताने रफ करून निघत नसेल पटकन, तर थोडंसं पाण्यामध्ये डिप करा. पण पाण्यामध्ये जर डिप केला तर थोडीशी जास्त मेल्ट होते. त्यासाठी ते मी पाण्यात डिप न करता हाताने थोडंसं जास्त वेळ रफ करून घेतलंय. त्यानंतर इझिली इथे डिमोल्ड झालेली आहे. आता बघा मी मोल्डमधले तर काढून दाखवलेच आहे. आता लगेच तुम्हाला जे छोटूशा ग्लासमध्ये सेट केलाय तो सुद्धा दाखवते. बघा ती सुद्धा किती छान सेट झालेली आहे. अजिबात आईस क्रिस्टल जमले नाहीयेत आणि मस्त अशी मलाईदार कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. तर ही आपली काजू फ्लेवरची कुल्फी बनवून तयार झाली आहे. वरून थोडेसे पिस्तानी गार्निश करून घेऊया. म्हणजे दिसायला छान दिसेल, आकर्षक दिसेल आणि चवीला सुद्धा मस्त असं क्रंच येईल. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच भरपूर साऱ्या समर स्पेशल कुल्फीच्या रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन आईस्क्रीम रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.